तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. अवकाळी पाऊस गारपिटीचा निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना फटका. प्रतवारी घसरल्यानं बाजारभावात 40% घसरण. 75 रुपयांवरून द्राक्षाचे दर थेट 40 रुपयांवर. बाजारभाव कोसळल्यानं शेतकऱ्यांचं एकरी 1 ते 2 लाखाचं नुकसान. निफाडमध्ये अज्ञात व्यक्तीनं द्राक्ष बागच तोडली. 800 ते 900 द्राक्षवेली अज्ञातांकडून कापण्यात आल्या. बोरवेल वायर कापून मोटर चोरी, शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान. पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू. लातूर जिल्ह्यातील 107 हमीभाव केंद्रांवर हरभऱ्याची खरेदी सुरू. हरभरा खरेदीला आता 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ. आतापर्यंत 24,000 शेतकऱ्यांनी हरभरा हमीभाव केंद्रावर विक्री केला. खरेदीची मुदत वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. शेती करणं आता जणू गुन्हाच. भाव नसल्यानं हवालदिल झालेल्या धुळ्याच्या शिंदखेड्यातील कांदा उत्पादकांनं बोलून दाखवली खंत. सरकारनं तातडीनं लक्ष न दिल्यास शेतकरी आत्महत्येत वाढ होण्याची भीतीही व्यक्त. लातूरमध्ये अवकाळी पावसाचा फूल शेतीला मोठा फटका. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकरी अडचणीत. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याच्या तापमानाचा पारा वाढला. वाढलेल्या उन्हामुळे वाहनांच्या रहदारीवर परिणाम. उन्हापासून वाचण्यासाठी रुमाल आणि टोप्या घालून प्रवास करण्याची वेळ. कोल्हापूर बाजार समितीत गुळाचे सौदे बंद. हमालांच्या आडमुठ्या धोरणामुळे सकाळपासूनच गुळाचे सौदे बंद. गुळाचे सौदे न निघाल्यानं गुळ उत्पादक शेतकरी संतप्त. बाजार समितीत तोडगा काढण्यासाठी बैठक होणार. जळगावच्या पाचोरा, भडगाव, 40 गावात ज्वारी मका नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. गोंधळानंतर शेतकी संघाबाहेर पोलीस बंदोबस्त. ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचा जलसाठा 7% घटला. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. हतनूर धरणात यावर्षी 93% जलसाठा शिल्लक. अकोल्यातील मुख्य बस स्थानक परिसरात एका हातगाडीवर नाश्ता बनवण्यासाठी नाल्यातील पाणी वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत प्रशासनाची कारवाई. पहाटे या गाड्यांवर अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. नागपूरमधील सीए रोड परिसरात बॉम्ब सदृश वस्तू आढळली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल. जिलेटिनच्या कांड्या असल्याची माहिती. धाराशिवमध्ये गॅस वितरण व्यवस्था पुन्हा विस्कळीत. गॅससाठी पुन्हा रांगा. रखरखत्या उन्हात लोक गॅससाठी रांगेत. 2-2 दिवस रांगेत उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्याची लोकांची तक्रार. जळगावमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या मागणीत आणि विक्रीत मोठी वाढ. कोळशाच्या दरात टनामागे 1200 रुपयांची वाढ. किलोमागे 16 रुपयांची वाढ झाल्याची माहिती. भंडारा जिल्ह्यात सिलेंडर तुटवड्याची समस्या गंभीर असतानाच आता ग्राहकांच्या सिलेंडर बुकिंगमध्येही घोळ. HP कंपनीचं सिलेंडर बुकिंग केलेल्या ग्राहकांचा आपोआप सिलेंडर दुसऱ्या ठिकाणी डिलिव्हर होत असल्याचा प्रकार. ग्राहक OTP घेऊन रांगेत, मात्र सिलेंडर डिलिव्हरी दुसरीकडेच झाल्याचं समोर. धाराशिवमध्ये गॅस वितरण व्यवस्था पुन्हा विस्कळीत. रखरखत्या उन्हात गॅससाठी नागरिकांच्या रांगा. 2-2 दिवस रांगेत उभं राहूनही गॅस सिलेंडर मिळेना, नागरिकांची तक्रार. नागपूरमध्ये 8 ते 10 दिवसांनंतर सुरू झाले ऑटो LPG पंप. गोगॅसचे 7 ऑटो LPG पंप सुरू. LPG पुरवठा सुरू झाल्यानं शहरातील ऑटो चालकांना मोठा दिलासा. नांदेडमध्ये पेट्रोलपेक्षा CNG महागल्यानं ऑटो चालकांनी गॅस पंपाकडे पाठ फिरवली. गॅस 125 रुपये प्रति किलोवर गेल्यानं ऑटो चालकांच्या नफ्यात मोठी तूट. गॅसचे दर कमी करावे, ऑटो रिक्षा चालकांकडून मागणी. जळगावच्या 40 गावमधील गॅस एजन्सी बाहेर भारत गॅस कंपनीचे LPG सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची लांबच लांब रांग. भर उन्हात मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिकांसह महिलाही उभ्या. महिन्याभरापूर्वी बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची ग्राहकांची खंत. जालना जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून आतापर्यंत 273 ठिकाणी धाडी. पुरवठा विभागाकडून 91 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती समोर. अकोल्यातील बाळापूरमधील गॅस एजन्सीवर सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. ग्राहकांना भर उन्हात सिलेंडरसाठी रांगा लावून सिलेंडर घ्यावे लागतात. आखाती युद्धाचा जळगावमधील प्लास्टिक उद्योगावर परिणाम. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं प्लास्टिकच्या वस्तूंच्या किमतीत 35 ते 40% वाढ. दर दिवशी होणारा पुरवठा 10 ते 15 दिवसांनी होत असल्याचं चित्र. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल पूर्णपणे संपलं. डिझेल पेट्रोल उपलब्ध करून देण्याची स्थानिकांची मागणी, तर सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी. सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त.
आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता विद्राव्य खतावरही. नागपूर जिल्ह्यात विरघळणाऱ्या खताच्या किमती वाढल्या. प्रति किलो 25 रुपयांना दर वाढले. शेतकऱ्यांना मोठा फटका. आखाती युद्धाच्या परिणामामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत 10 ते 12% वाढ. वस्तू महाग झाल्यानं व्यवसायावर परिणाम. इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढल्यानं इलेक्ट्रिक शेगड्या मिळत नाहीत. नाशिकमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर गॅस चोरीचा मोठा भांडाफोड. भद्रकाली बाजार परिसरात पोलिसांचा छापा. या प्रकरणी 4 अटक. 1 आरोपी फरार. अमरावती शहरातील 16 सिलेंडर चोरी प्रकरणी 2 सराईत गुन्हेगार अटकेत. अटक आरोपींकडून जनावर चोरीचेही 3 गुन्हे उघडकीस. आरोपी सिलेंडर विक्रीसाठी येणार असल्याच्या माहितीवर गुन्हे शाखेनं लावलेल्या सापळ्यात चोर अडकले. गडचिरोली जिल्ह्यात वेल्डिंग धारकाचा गॅस टंचाईवर उतारा. जाळलेल्या इंधन ऑइल किंवा डिझेलवर चालणारी चूल तयार. नवीन प्रयोगाची शेगडी जिल्ह्यातील बहुतेक हॉटेलमध्ये वापरण्यात येते. गोंदिया जिल्ह्यातील किंडगी पार दारूबंदी आंदोलनात आंदोलनकर्त्या गावकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक तर पोलिसांकडून देखील गावकऱ्यांवर लाठीचार्ज. नागरिकांचा दगडफेक करतानाचा आणि पोलिसांचा लाठीचार्ज करतानाचा व्हिडिओ समोर. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात यशवंत सेनेचं अर्धनग्न आंदोलन. शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात रोष. आंदोलनकर्त्यांनी डफ वाजवत कृषी विभागाच्या कार्यालयावर काढला मोर्चा. पाणी टंचाईनं त्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं. चांदवड तालुक्यातील गणूर गावातील प्रकार. 3 महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प. हांडा मोर्चा काढत नागरिकांचं तीव्र आंदोलन. केडीएमसी प्रशासनाविरोधात नागरिकांचं गोबरखिलाफ आंदोलन. कल्याणमध्ये गुरुचरण जमिनीवर अतिक्रमण काढण्याची मागणी. वारंवार तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नसल्यानं नागरिक संतप्त. मनमाडला शेतजमिनीवर इतर अधिकारात एमआयडीसीची नोंद. अनकवाडे सटाणे शिवारातील शेतकरी आक्रमक. शेतजमिनीवरील नोंद तातडीनं रद्द करण्याची मागणी. गोंदियात 21 एप्रिलपासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर. जुनी पेन्शन योजना लागू करावी. सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करावं. यासह विविध मागण्यांसाठी पुकारणार संप. कर्मचारी समन्वय समितीचा संपाचा इशारा. सिंधुदुर्गच्या तळाशील गावातील नागरिकांचं अनधिकृत वाळू उपशाविरोधात आंदोलन. सलग 4थ्या दिवशीही आंदोलन सुरूच. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची आंदोलनाला भेट. ग्रामस्थांच्या मागण्या निलेश राणे आणि मंत्री नितेश राणेंकडे पोहोचवण्याचं सामंत यांचं आश्वासन. नांदेडमध्ये अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी धरणं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. सकल मातंग समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी दिली धरणं आंदोलनाची हाक. तुळजापूर तालुक्यातील भातंबरी इथे तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं काम शेतकऱ्यांनी थांबवलं. रेल्वे मार्गाच्या कामात दरम्यान तुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त कराव्या. रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी ब्रिज बांधून देण्याच्या मागणीसाठी भातंबरी गावातील शेतकरी आक्रमक. इगतपुरी पंचायत समितीवर श्रमजीवी संघटनेचा बिऱ्हाड मोर्चा. आदिवासी, कातकरी, भिल्ल, ठाकूर वस्तीच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप. महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी वाजवले रिकामे हंडे. निवडणूक कामातून मुक्त करा या घोषणेसह अंगणवाडी सेविकांचं कल्याणमध्ये काम बंद. आंदोलन सुरू. राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वात करण्यात आलं आंदोलन. राज्यभर महापुरुषांचे पुतळे बसवणाऱ्या शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे यांचा कारखाना सील. अटक झाल्यानंतर शौर्य प्रतिष्ठानच्या बाळराजेंना पुन्हा एकदा मोठा धक्का. अंबड तालुक्यातल्या चर्मापुरी इथल्या गायरान जमिनीवर होता पुतळा बसवण्याचा कारखाना. पुण्यात अतिक्रमणाविरोधात भाजप नगरसेवकाचा मोर्चा. कोथरूड बावधनमधील अतिक्रमणाविरोधात भाजप नगरसेवकाचा धडक मोर्चा. कारवाई नाही तर कार्यालयाला टाळं, दिला इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात घडलेल्या गर्भपात प्रकरणातील आरोपींना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 1.5 वर्षापासून सुरू होता गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या नावाखाली महिलांच्या जीवाशी खेळ. एका डॉक्टरसह 2 महिलांना अटक. महाड एमआयडीसी पोलिसांनी 2 लाखांचे मोबाईल परत केले. 1,80,000 चोरीचे मोबाईल आणि गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना परत केले. भारत सरकारच्या CEIR पोर्टलच्या मदतीनं पोलिसांनी शोधले मोबाईल. नांदेडच्या रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांची धाड. 6 तरुणींची सुटका. 2 आरोपींना अटक. पुण्याच्या राजगड तालुक्यात नागरिकांना लुटणारे चोरटे गजाआड. अवघ्या 18 तासात सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक. शिंदेवाडी गावच्या हद्दीत सापळा रचत 2घांना घेतलं ताब्यात. मुंबईतील दिंडोशी नागरी निवारा राडा प्रकरणी आता शांतता. वातावरण निवळलं. मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान 2 गटात हाणामारी. पोलिसांकडून 10 जणांवर कारवाई.
खारघरमधील ओवेगाव इथे एसआयआर मॅपिंग प्रक्रिया खासगी भाजप कार्यालयात सुरू असल्याचा आरोप. सरकारी प्रक्रियेच्या नियमांचं उल्लंघन झाल्यानं निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह. काँग्रेस नेते सुदाम पाटील यांचा निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप. भंडाऱ्यात 5.5 कोटीहून अधिक खर्च करून उभारलेली प्रशासकीय इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. इमारतीत प्रवेशद्वार बंद असतानाही कर्मचारी मागच्या दरवाजाने ये जा करत कामकाज ठेवले सुरू. मंत्र्यांच्या वेळापत्रकामुळे उद्घाटन लांबणीवर. नाशिकच्या दिंडोरीतील विहीर अपघात प्रकरणी चौकशी समिती स्थापन. 7 दिवसांच्या आत अहवाल सादर करा. जिल्हाधिकाऱ्यांचे समितीला निर्देश. अपघातात दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम ठप्प होण्याची शक्यता. महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचं काम बंद आंदोलनाचा इशारा. विकास कामांच्या बिलांची थकबाकी असल्यानं कंत्राटदार संतप्त. 1,898 कोटींची थकबाकी असल्याची माहिती. अकोला जिल्ह्यातील पिंजर ते जमकेश्वर रोडची दुरवस्था. रस्त्यावर खड्डेच खड्डे. वाहन चालक त्रस्त. लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू करावं, गावकऱ्यांची मागणी. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,000ची घसरण. सोन्याचे भाव जीएसटीसह 1,51,000 रुपयांवर. नागपूरच्या दृष्टीहीन जलतरणपटूनं सामुद्रधुनी पार करत इतिहास रचला. ऐश्वरी पांडे हिनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते धनुषकोडी पाल्क सामुद्रधुनी पार केली. पूर्णतः अंध असलेली ही कामगिरी करणारी ईश्वरी जगातली पहिली जलतरणपटू. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग मार्ले परिसरातील मुख्य रस्त्यावर बाहुबली टस्कर हत्तीचं दर्शन. बाहुबली हत्ती अचानक अवतरल्यानं परिसरात मोठी खळबळ. चंद्रपूरच्या ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाकडून 12 स्थलांतरित पक्ष्यांना टॅगिंग. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्यानं उपक्रम. तर आजवर अनेक न उलगडलेल्या रहस्यांची उकल होणार. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाच्या दुरुस्तीचं काम अखेर सुरू. TV9 मराठीचा इम्पॅक्ट. TV9 मराठीनं सतत पाठपुरावा करून दाखवली होती बातमी. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील नगर परिषदेच्या मालकीची शिवाजी प्रागतिक शाळेची इमारत पाडली. नगर परिषदेनं चक्क शाळा चोरीला गेल्याचा ठराव मांडला. कारवाईवर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपावर सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात द्राक्षांची आरास. सांगलीतील शेतकऱ्यांना दिली द्राक्ष. वर्षानुवर्षाची परंपरा. आकर्षक द्राक्षांची आरास अनेकांचं वेधून घेते लक्ष. प्रसाद म्हणून भाविकांना दिली जाणार द्राक्ष. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 30 उमेदवारांकडून 42 उमेदवारी अर्ज दाखल. आज झालेल्या छाननी प्रक्रियेत 7 उमेदवारांचे अर्ज अपात्र. एका उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज माघारी तर 23 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणात सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या रजेचा कालावधी पूर्ण. आज पुन्हा दैनंदिन प्रशासकीय कामकाजाला केली सुरुवात. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1,800 रुपयांमध्ये.